महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी बोली भाषेच्या संवर्धन आणि संशोधनासाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अभ्यासन केंद्राची घोषणा करत असल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या 95व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळ्यावेळी केली। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या 95व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या 5 पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मॅजेस्टिक, मौज आणि उत्कर्ष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या मधु मंगेश कर्णिक यांच्या गूढ, निगूढ, स्वयंभू, उधाण, स्मृती जागर आणि राजा थिबा या 5 पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आदी मान्यवर उपस्थित होते। यापुढे मंत्री उदय सामंत म्हणाले की मधुबाई यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे। त्यासोबतच नवलेखकांना लिहिते करण्याची संधी मधुबाई यांनी कोकणाला उपलब्ध करून दिली। तसेच काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, पण अगदी पूर्वीपासूनच मराठी भाषा ही अभिजात असल्याचे गौरवोद्गार काढत विश्व साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपये करण्यात येणार असून येणाऱ्या काळात उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी देखील एक वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा उदय सामंत यांनी केली। राज्याचा मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री म्हणून पुढच्या या वर्षीच्या विश्व मराठी साहित्य संमेलनापासून साहित्यभूषण पुरस्कारात 10 लाखाचा केला जाईल असं मी नमिताताई, मगाशी तुम्ही अतिशय एक चांगली मागणी केली की आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना बोली भाषांचं काय, हे एक प्रश्नचिन्ह तुम्ही उभं केलंय। मी आज मधुबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मधुबाईंची जर परवानगी असेल तर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोली भाषा अध्यासन केंद्र आजच या ठिकाणी जाईल। मधु मंगेश कर्णिकांच्या नावानं का केलं पाहिजे असं देखील कारण सांगतो। तिथे गंगाराम गवाणकर बसलेले आहेत, मी गवाणकर काका त्यांना म्हणतो, त्यांना पण सांगतो मला पण काहीतरी मालवणी अस्खलित शिव्या शिकवा, बरोबर की नाही? खऱ्या अर्थानं मालवणी शिवीला जर राजाश्रय कोणी मिळवून दिला असेल तर ते गंगाराम गवाणकर। आणि बोली भाषा काय असते मालवणीमध्ये, मालवणला गेल्यानंतर वेगळी, आमच्याकडे संगमेश्वरला आल्यानंतर वेगळी, रत्नागिरीमध्ये आल्यानंतर वेगळी, गुहागरला गेल्यानंतर वेगळी, खेडला गेल्यानंतर वेगळी। आपण असं म्हणतो की 15 किलोमीटरवर नाही साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, वायरचा शॉक घेणारा मी नाही, मी शॉक देणार आहे म्हणूनच तर बोली भाषेचं अध्यासन केंद्र का आवश्यक आहे तर अनेक ठिकाणी झाडपट्टीपासून अगदी आपल्या कोकणापर्यंत, नागपूरपासून विदर्भापासून आपल्या कोकणापर्यंत विविध बोली भाषा बोलल्या जातात, परंतु त्याच्यावर रिसर्च होत नाही। आणि या अध्यासन केंद्रातनं 100% बोली भाषांवर रिसर्च केला जाईल आणि त्याला निधी देखील उपलब्ध करून दिला जाईल। आणि त्याचं एखादं केंद्र जर रत्नागिरीला पाहिजे असेल तर ते रत्नागिरीला देखील केलं जाईल, त्याची नमिताताई अजिबात तुम्ही चिंता करू नका। आणि शेवटी आपण मराठी भाषेसाठी चांगलं काहीतरी करतो। यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितारणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे। ईश्वर कृपेचा साहित्यिक साक्षात्कार म्हणजे मधु मंगेश कर्णिक म्हणजे माहीमची खाडी ते तारकल्ली अशी 750 किलोमीटरची भूमी कवेत घेणारा मराठी साहित्यिक यापूर्वी कधी झाला नाही। त्यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून कृतकृत्य वाटत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली। आज 5 पुस्तकांचं प्रकाशन आहे, 95वा वाढदिवस आहे। या माणसामध्ये काय ऊर्जा आहे मला माहित नाही, पण ईश्वरी कृपेचा थेट साक्षात्कार ज्यांच्याकडे बघून दिसतो त्या व्यक्तीचं नाव मधु मंगेश कर्णिक। बरं, मी का म्हणतो याचं कारण आहे, केवळ
एखादं वाक्य टाकण्यासाठी नाही. काही लोक आजकाल राजकारणात वाक्य टाकतात, बातमी करतात. एक पुस्तक जे आहे ना, स्वयंभू, ते त्यांनी 50 वर्षापूर्वी लिहिलं आहे. तुम्ही कल्पना करा, एक पुस्तक लिहिण्यासाठी आपण स्वतः केलेला विचार, ज्ञान, अभिव्यक्ती, संवेदनशीलता हे 50 वर्ष राखून ठेवायचं आणि ते आज 50 वर्षानंतर प्रासंगिक पद्धतीने त्या ठिकाणी मांडायचं. त्यात त्याने परत कंसात लिहिलंय, त्यातले काही संदर्भ 50 वर्षापूर्वीचे आहेत. वाचकांनो लक्षात ठेवा, ही दैवी देणगी आहे. आणि म्हणून मधु मंगेश कर्णिकजींना परमेश्वराची देणगी ही प्रत्यक्षात मला दिसते आणि त्याची अनुभूती सुद्धा होते. आणि शेवटचा मुद्दा माझा तेवढाच आहे. माहीमच्या खाडी पासून तारकर्ली पर्यंत 750 किलोमीटरची व्याप्ती कवेत घेणारा दुसरा कोण लेखक आहे मला तुम्ही सांगा. आणि म्हणून एवढी मोठी व्याप्ती. बरं, हा सगळा जो प्रवास आहे ना, त्याचं वर्णन करायचं झालं तर मला, मी तिथे बसल्या बसल्या लिहिलं. 2 शब्दातच मधु मंगेश कर्णिकांच्या या प्रवासाचं, कथेचं, कादंबरीकाराचं, लेखकाचं, कवीचं, त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचं वर्णन करता येऊ शकतं. ते 2 शब्द म्हणजे या माणसामध्ये सामर्थ्य पण आहे आणि सामर्थ्याबरोबर परमार्थ पण आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मधुभाई यांच्या योगदानाचे कौतुक करत भविष्यात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनेक उपक्रमाचा माध्यमातून कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पनवेल येथे घेणार असल्याचे सांगून आपण जे साहित्य सेवा करत आहात अशा केशवसूत स्मारकाच्यासाठी 10 लाखाची देणगी जाहीर केली. माझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला साहेब पनवेलला आले होते, मला आशीर्वाद दिला. तिथं आपल्या कोकण मराठी साहित्याच्या आमच्या पनवेल आणि रायगड विभागानं एक चांगला असा एक कार्यक्रम ठेवला होता. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं नाही, साहेबांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे की कोकण मराठी साहित्य संमेलनाचं एक महाराष्ट्रव्यापी असं परिषद हे आपल्या पनवेलला व्हावं. हे 100% साहेब आपण करायचं आहे. तारीख तुम्ही ठरवायची, तारीख तुम्ही आपण वेळ दिली तर त्यावेळेला नक्की आपण करणार आहोत. आणि त्या दृष्टीनं आपल्या दर्शनासाठी, आपल्याला भेटण्यासाठी इतकी नव्हे, आणखीन भरपूर मंडळी बाहेर आहे, मग अशी भेटून गेलेली आहेत, येणार आहेत. तर त्यांच्या सगळ्यांना आपला आशीर्वाद आहे. 95व्या वाढदिवसानिमित्तानं आपल्याला मी भरपूर मनापासूनच्या शुभेच्छा देतो. अनेक वक्त्यांनी सांगितले, सर्वांच्या मनामध्ये आहे की 100वा वाढदिवस आपण साजरा करावा, त्याच्या पुढे जाऊन सुद्धा वाढदिवस साजरा करता हवेत आणि त्याच्यातून या मराठी साहित्याची सेवा आपल्या हातनं होणार आहे, कोकण मराठी सेवा होणार आहे. त्याच्याकरता माझ्या शुभेच्छा आपल्याला आहेत. आणि त्याचबरोबरीनं आपलं जे काम चाललंय, आता उदाहरणार्थ केशवसुतांच्या गावी जाऊन आपण तिथं काही स्मारक वगैरे उभं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खरं तर ज्या वेळा आम्ही शाळेत शिकलो तेव्हापासून ती तुतारी आम्ही वाजवत आहोत. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीनं मेली सोप्रानाने, म्हणजे अशा म्हणजे भेदून टाकीतलं सगळी गगडे वगैरे काढले. तर हे सर्व आपण जे आहे ना, किती उंची आहे त्या कवितामध्ये आणि किती त्याच्यामध्ये आपल्याला अर्थपूर्ण भविष्य आपल्याला काम करायचं वाटतं. तर अशा पद्धतीने ते आहे. आणि त्याकरता आपण ते सर्वांची इच्छा पूर्ती करण्याकरता आपण धडपडतात. तर माझ्या मार्फत मी 10 लाख रुपयाचा निधी आपल्याकडे सुपूर्द करणार आहे. आपण जिथे पाहिजे तिथे ते वापरावा, कारण शेवटी आपल्यातून साहित्याची सेवा होणार आहे आणि आम्ही साहित्याचे पाईक आहोत. त्या दृष्टीनं आपल्याला भरपूर आयुष्य मिळावं
आणि आपल्या संपर्कात आम्ही राहावं अशी इच्छा व्यक्त करून माझं भाषण पूर्ण करतो. यावेळी गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वतीने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर मधुभाई यांच्या कवितांचे गाणे प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी सादर केले. तसेच त्यांच्या कार्यावर आधारित चित्रफित दर्शवण्यात आली. तर यावेळी कोमसाप मुंबई जिल्ह्याच्या वतीने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मधुभाई यांची पुस्तक तुला करण्यात आली. त्यातील सर्व पुस्तके मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकातील ग्रंथालयास देण्याचे जाहीर करण्यात आले.